मंडळी, नवरात्र उत्सव असो किंवा इतर कोणताही दिवस, नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानला जातो. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची, आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं. ही प्रगतीची चिन्हही समजली जातात. त्यामुळे नारळाला कोंब फुटणं हे शुभसूचक असल्याची अनेकांची धारणा आहे. शुभ काळामध्ये कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून फक्त याच क्षणी नव्हे तर अनेक विधींदरम्यान कलश स्थापना केली जाते. थोडक्यात, कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असतं. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून हरे श्रीफळ पूजनीय असतं. कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात. मंडळी, आता काही दिवसातच चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे, म्हणजे मराठी नवीन वर्ष सुरू होतं. त्या निमित्ताने हिंदू धर्मात गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवशी चैत्रातील नवरात्र सुरू होतं. घटस्थापना करून 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा या काळात केली जाते. अनेक मराठी घरांमध्ये या काळात चैत्र गौरीचं हळदी कुंकू केलं जातं. कैरीची डाळ आणि पन्ह यांचा नैवेद्य चैत्र गौरीला दाखवला जातो. चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापनेसाठी वापरलेल्या नारळाला कोंब येऊन त्याचं रोप तयार झालं तर याचा अर्थ काय, असा प्रश्न अनेक नागरिकांना पडतो. चैत्रातील नवरात्र साजरं करण्यासाठी घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेच्या विधीमध्ये एका कलशात नारळ ठेवून त्या कलशाची पूजा केली जाते. हा कलश 9 दिवस स्थिर ठेवला जातो. कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. घटस्थापना ही त्याला अपवाद नाही. नारळ हा विष्णू आणि लक्ष्मी यांचं रूप मानला जातो. नारळाशिवाय हिंदू धर्मातील कुठलीही पूजा किंवा धार्मिक कार्य पूर्ण होऊ शकत नाही. घटस्थापना करण्यासाठी वापरलेल्या नारळाला काही वेळा कोंब येऊन त्यातून रोप तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मनात कोणत्याही भल्याबुऱ्या शंका येण्याची गरज नसते, कारण तो एक शुभ संकेत मानला जातो. मंडळी, कोणत्याही ठिकाणी नवीन जीव निर्माण होणं हे सात्विक आणि शुभ मानलं जातं. घटस्थापनेसाठी पूजलेला नारळ तरी याला अपवाद कसा असणार? नारळाला कोंब येऊन त्यातून रोप तयार होणं ही सकारात्मक गोष्ट आहे. तो सौभाग्याचा संकेतही मानला जातो. त्यातून प्रगतीचा संकेतही मिळतो. विष्णू आणि लक्ष्मी यांनी नारळाचं झाड आणि कामधेनू या 2 गोष्टी पृथ्वीवर आणल्या असं मानलं जातं. त्यामुळे नारळाला कोंब आला तर त्याकडे विष्णूचा आशीर्वाद म्हणून पाहिलं जातं. नारळात लक्ष्मीचा वास असतो असंही मानलं जातं. त्यामुळे घटस्थापनेसाठी वापरलेल्या नारळाला कोंब आला तर तो लक्ष्मीचा आशीर्वाद समजला जातो. एखाद्या व्यक्तीला आर्थिक चिंता भेडसावत असतील तर त्याची आर्थिक प्रगती होणार आहे असं मानलं जातं. थोडक्यात, नारळाला आलेल्या कोंबाबद्दल मनात कोणताही गैरसमज न ठेवता त्याकडे प्रगती, समृद्धी आणि भरभराटीचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जावं. नवरात्र संपल्यानंतर बागेत ते रोप लावून त्या आशीर्वादाचं तुम्ही जतन करू शकता. मंडळी, कलशातील नारळाला कोंब आल्यावर काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. या कलशाचं पुढे काय करावं, कोंब येण्याचा नेमका अर्थ काय, असे अनेक प्रश्न डोक्यात घोळत असतात. ज्योतिषानुसार घरात सतत पूजा, मंत्र, दीप आणि शुद्ध वातावरण यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे नारळाला चांगला कोंब येतो असं म्हणतात. जर नारळाला कोंब फुटला तर घरावर कुलदैवताची कृपा आहे असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार कोंब आलेला नारळ समृद्धी, आर्थिक वाढ आणि घरातील प्रगतीचे प्रतीक मानला जातो. नारळाला कोंब येणं शुभ असून आर्थिक उन्नती होण्याचे देखील संकेत आहेत. मंडळी, नारळाला कोंब येणं जरी शुभ शकून असला तरी देवघरात कोंब आलेल्या नारळाने काहीशी अडचण होऊ शकते. आता या नारळाचं करावं काय असा प्रश्न पडतो. नारळाला कोंब आल्यावर त्या नारळाला मोकळ्या जागेत लावावं. त्याची योग्यरित्या वाढ होईल अशी काळजी घ्यावी. नारळाला कोंब येणं हा शुभ शकून मानला जातो. त्यामुळे त्याला शेतात रुजवणं चांगलं मानलं जातं. मात्र शहरात मोकळी जागा किंवा शेतात कोंब रुजवणं अवघड होतं. त्यामुळे तुम्ही याला तुमच्या बाल्कनीत देखील लावू शकता. त्यासाठी तुमच्याकडे मातीची कुंडी असणं आवश्यक आहे. बाल्कनीत नारळाचं कोंब लावण्यासाठी माती, शेणखत यांचा देखील समावेश करा. त्याबरोबर मातीचं थोडंसं खडे मीठ देखील टाकावं. कोणत्याही प्रकारे कीड लागू नये यासाठी भीमसेनी कापराची पूड टाकावी. असं केल्याने नारळ चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून कोंब येण्याचा अर्थ काय, तर पूजा करताना ठेवलेला हा नारळ दीर्घकाळ तसाच राहिला तर त्यात नैसर्गिक बदल सुरू होतात. नारळाच्या कडक अशा आवरणातून
कोंब येतो. उष्णता, ओलावा आणि हवेमुळे नारळात अंकुर येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असून याचा शकून किंवा अपशकुनाशी काहीही संबंध नाही. थंडीच्या दिवसात मात्र हवा कोरडी असल्याने त्यात ओलावा नसतो आणि नारळ तडकतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायचं झालंच तर नारळाला कोंब येणं किंवा तडकणं हे ऋतूचक्रावर अवलंबून आहे. मंडळी, नारळ हे फक्त फळ नाही, धार्मिक दृष्टिकोनातून त्याला देखील जिवंत अस्तित्व आहे असे मानले जाते. त्यांच्या संरचनेवरून देखील आपल्याला हे समजते. नारळाला सुद्धा माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असते. अमृत पाणी समजल्या जाणाऱ्या नारळाच्या तोंडाला छिद्र पाडूनच नारळातील पाणी काढले जाते. नारळाला शास्त्रात श्रीफळ म्हणजेच देवी लक्ष्मीचे फळ असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक पूजेत नारळाचा वापर महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, हवन इत्यादींमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. हवनात नारळ अर्पण केला जातो. नारळ वाटून प्रसाद म्हणून खाल्ला जातो. असे मानले जाते की भगवान विष्णूने देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगात आणले होते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. मानले जाते की नारळ इच्छा पूर्ण होण्यास मदत करतो. पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवावर रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला. त्या स्वर्गाच्या निर्मितीवर त्यांचे समाधान झाले नाही. तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला. सर्वप्रथम त्यांनी मानवी स्वरूपात नारळ निर्माण केले. त्यामुळे नारळालाही मानवी रूप मानले जाते. पूर्वी कर्मकांड, हवन इत्यादींमध्ये त्यागाची प्रथा होती. बलिदान एकतर स्वतःसाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी केले जायचे. हळूहळू ही पद्धत बदलली आणि ती पशुबळीपुरती मर्यादित झाली. नंतर बुद्धिवादी आणि कर्मकांडवादी ब्राह्मणांच्या मदतीने यावर उपाय काढण्यात आला. तो असा होता की देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी नारळाचा बली दिला तर तो मनुष्यरूपी असतो. नारळ हे बीज फळ आहे. स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते, म्हणून नारळ गर्भधारणेशी संबंधित इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानला जातो आणि यामुळेच महिलांसाठी नारळ फोडणे निषिद्ध मानले जाते. मानले जाते की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिच्या मुलाला त्रास होऊ शकतो. नारळाला कल्पवृक्ष देखील मानले जाते, कारण नारळ हे अनेक रोगांवर औषध म्हणून गुणकारी आहे. नारळ हे ऊर्जेचे द्योतक आहे आणि त्याच्या अनेक प्रकारे वापर केला जातो. नारळाचे फळ, त्याची पाने आणि अगदी केसही विविध प्रकारे वापरली जातात. त्यामुळे नारळ हे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानले जाते आणि पूजेत नारळाचा वापर केला जातो. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शुभ राशीफल या आमच्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.